15 मे रोजी संभाजीनगरमध्ये पडलेला एक दरोडा गूढ बनून राहिलाय। कारण या दरोड्यातील 5 आरोपी जेरबंद झालेत, तर मुख्य आरोपीचा पोलीस चकमकीत एन्काउंटर झाला। मात्र कोट्यवधींचं सोनं कुठे आहे, आरोपींनी मुद्देमाल कुठे लपवला, याबाबत पोलिसांचे हात अद्यापही रिकामे आहेत। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा पडलेला हाच तो बंगला। 15 मे रोजी उद्योजक संतोष लड्ढा यांच्या घरातून 6 दरोडेखोरांनी 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटली। या प्रकरणातील 5 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं, तर मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याचा एन्काउंटर करण्यात आला। मात्र आतापर्यंत केवळ 32 तोळे सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालंय। विशेष म्हणजे हे सोनं कुठून जप्त केलं हे देखील पोलिसांनी सांगण्यास नकार दिलाय। त्यामुळे उर्वरित कोट्यावधींच्या मुद्देमालाचं काय झालं हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। मी स्वतःच पोलीस कमिशनरला एकदा बोलून घेईन किंवा मला तिकडे त्या साईडला काम असल्यामुळे मी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुद्धा करणार आहे। मुळामध्ये मला जी माहिती आहे, सोनं त्याच्याही पेक्षा जास्त गेलं असावं, परंतु जे काही अधिकृतपणे त्याच्या रेकॉर्डवर होतं ते सोनं फक्त समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते का मिळालं नाही किंवा त्याचं काय गती हे मी पोलिसांना निश्चित विचारेन। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात कोट्यावधीची रोख रक्कम ठेवली होती अशी माहिती आरोपी योगेश हजबेला एकानं सांगितली होती। त्यानंतर त्याने अमोल खोतकर सोबत मिळून दरोड्याचा कट रचला। उद्योजक संतोष लड्डा परदेशात असताना दरोडेखोरांनी डाव साधला। दरोड्यानंतर 15 मे रोजी पहाटे 4 वाजता सर्व दरोडेखोर साजापूरच्या लॉजवर परतले। 15 मे रोजी सकाळी 8 वाजता अमोल खोतकर मैत्रिणीसोबत चेन्नईच्या दिशेने रवाना झाला। मग तामिळनाडू येथून तो मध्य प्रदेशात गेला। महाराष्ट्रात आल्यानंतर मालेगाव, नाशिक, शिर्डीमध्ये त्याने मुक्काम ठोकला। 25 मे रोजी नागपूरमध्ये परतला। त्यानंतरही 24 तास तो शहरात फिरत होता। 26 मे रोजी अमोल खोतकरचा एन्काउंटर करण्यात आला। कोट्यावधीचं सोनं आणि चांदी खोतकरकडे होतं। उद्योजक संतोष लड्डा यांचं हेच घर आहे ज्यामध्ये दरोडा पडला होता आणि असं म्हटलं गेलं की 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी हे चोरीला गेलेलं आहे। मात्र 32 किलो चांदी आणि 5.5 किलो सोनं नसून त्यापेक्षा अधिकचं सोनं या दरोड्यामध्ये चोरी झाल्याचा संशय पालकमंत्री संजय सिरसाट यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे कुठेतरी पुन्हा या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे। उद्योजक संतोष लड्डांच्या घरात कोट्यावधीचं सोनं असल्याची माहिती देणारा व्यक्ती कोण? अमोल खोतकरनं लुटलेलं सोनं कुणाकडे ठेवलं? या संदर्भात उलगडा झाला नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। परिणामी कोट्यावधींच्या लंपास सोन्याचं गूढ अजूनही कायमच आहे। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।